नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. नामस्मरण म्हणजे केवळ जप नाही, ते म्हणजे देवांशी संवाद साधण्याचं एक अद्भुत माध्यम. जेव्हा आपण श्रद्धेने श्री गुरुदेव दत्त म्हणतो तेव्हा त्या शब्दामधून एक देवी तरंग निर्माण होतो. हा तरंग विश्वातील सूक्ष्म ऊर्जेशी जोडला जातो आणि हळूहळू आपल्याला काही संकेत मिळायला सुरुवात होते. हे संकेत म्हणजे दत्तगुरूंचे उत्तर, त्यांची कृपा, त्यांची उपस्थिती आणि त्यांची सूक्ष्म संदेश. नामस्मरण म्हणजे फक्त ओठांची हालचाल नव्हे, ते मन, प्राण आणि आत्म्याचे एकत्रित कंपन आहे. जेव्हा भक्त पूर्ण श्रद्धेने जप करतो तेव्हा त्याच्या आजूबाजूचे ऊर्जामंडळ शुद्ध होऊ लागतं. या शुद्धतेमुळे गुरूंची ऊर्जा सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचते आणि हा क्षण असतो संकेताचा प्रारंभ. अंगावर काटा येणे आणि शहारा जाणवणे. नाम घेताना अंगावर काटा येतो, शहारे येतात. हा संकेत असतो की गुरूंची ऊर्जा तुमच्यातून प्रवाहित होते. हे फक्त शरीराचेच नव्हे तर आत्म्याचा प्रतिसाद असतो. या क्षणी दत्तगुरूंचे सूक्ष्म रूप तुमच्या जवळ येत. तुमचा जप स्वीकारला जातोय. गुरूंची कृपा तुमच्या ऊर्जा मंडळात उतरू लागली आहे. 2. डोळ्यातून आनंदाश्रू येणे. नामस्मरण करताना अचानक डोळ्यातून अश्रू येतात, पण त्यात दुःख नसतं, फक्त एक अंतर्मनातील ओलावा. ही अवस्था म्हणजे हृदयचक्राचं उघडणं. गुरूंच्या कृपेने तुमचं मन निर्मळ होतंय. जुन्या वेदना, अहंकार, दोष वितळत आहेत. आता तुम्ही देवी प्रेम स्वीकारायला तयार आहात. 3. सुगंधाची अनुभूती. अचानक चंदनाचा, अगरबत्तीचा किंवा फुलांचा सुगंध जाणवतो, पण आजूबाजूला काही नसतं. हा अनुभव म्हणजे गुरूंचं सूक्ष्म आगमन. याचा अर्थ म्हणजे दत्तगुरू तुमच्या जवळ आहेत. तुम्ही ज्या ठिकाणी जप करताय ते ठिकाण पवित्र झालं आहे. 4. मस्तक जड होणे किंवा हलकं वाटणे. नामस्मरण करताना काही भक्तांना कपाळावर दाब जाणवतो किंवा शरीर अत्यंत हलकं होतं. याचा अर्थ तुमचं चेतनास्तर उंचावतंय. गुरूचं दिव्य ज्ञान तुमच्यात प्रसारित होतंय. 5. आरतीचा आवाज, घंटा किंवा भजन ऐकू येणे. नाम घेताना अचानक कानात आरतीचे सूर ऐकू येतात किंवा घंटा वाजल्यासारखं वाटतं. हा अनुभव बहुधा तेव्हा येतो जेव्हा तुमचा मनोमय देह सूक्ष्म जगाशी जोडला जातो. याचा अर्थ तुमचा जप देवी क्षेत्रात पोहोचला आहे. गुरु तुम्हाला ऐकतात आणि त्यांचं उत्तर आवाजाच्या रूपात प्रगट होतं. 6. देवाचं दर्शन किंवा प्रकाश दिसणे. कधी ध्यानात तर कधी डोळे मिटलेले असतानाही प्रकाशाची झलक दिसते. एखादं तेजस्वी रूप दिसतं. हा अनुभव फार सूक्ष्म आणि पवित्र असतो. याचा अर्थ गुरूच्या चेतनेचा प्रकाश तुमच्या आत्म्यात झळकतोय. आता तुम्ही गुरूच्या संरक्षणाखाली आला आहात. 7. मनात अनाहत आनंद निर्माण होणे. कधी कोणत्याही कारणाशिवाय मनात गूढ शांती, समाधान आणि आनंद जाणवतो. हा संकेत म्हणजे दत्तगुरूंची कृपा तुमच्यावर पूर्णपणे बरसते. हा अनुभव अंतिम टप्पा आहे. यात भक्त आणि गुरु यांच्यातील भेद नाहीसा होतो. हे संकेत म्हणजे केवळ अनुभव नव्हेच, ते आहेत तुमच्या साधनेचा दिशादर्शक. पण लक्षात ठेवा, संकेत शोधणे हे उद्दिष्ट नसावे. नामस्मरण हाच उद्दिष्ट असावा. गुरूंची कृपा संकेतातून प्रकट होते, पण तिचं मूळ स्वरूप आहे मौन आणि शांती. जेव्हा मन शांत होतं तेव्हा गुरु बोलतात. असे संकेत मिळाल्यावर काय करावे? त्या क्षणी अधिक भक्तिभावाने जप चालू ठेवा. अनुभव सांगण्याची घाई करू नका. त्याच पावित्र्य जपा. मनात कृतज्ञता ठेवा. गुरुदेव तुमची कृपा अनुभवली आणि दररोज नामस्मराचे नियमितपणे पालन करा, कारण एकदा मिळालेले संकेत म्हणजे संबंध जुळला आहे. आज तो टिकवायचा मार्ग म्हणजे श्रद्धा आणि सातत्य. प्रिय भक्त हो, गुरुचं नाम हे फक्त शब्द नाही, ते जिवंत मंत्र आहे. जेव्हा तुम्ही ते प्रेमाने उच्चारतात तेव्हा त्या नावातच गुरु उतरतात. म्हणून प्रत्येक श्वासात, प्रत्येक विचारात श्री गुरुदेव दत्त असू द्या, कारण जेव्हा नाव जीवात भिनतं तेव्हा संकेताची गरजच उरत नाही. आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच आवडली असेल. धन्यवाद.